सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 45 सनईचे सूर. तिकडे हरिहरला एकही पत्र मिळालं नव्हतं. यावेळी घर सोडल्यापासून तो सरळ कृष्णनगरला गेला होता. तिथं त्याची कोणाशीही ओळख नव्हती, परंतु तो स्वतःचीच समजूत घालत होता की एवढं मोठं गाव आहे, मोठी बाजारपेठ आहे, आपल्याला इथं खात्रीनं कुठली तरी नोकरी मिळेलच. त्या आशेपोटी तो तिथंच राहिला. काही दिवसांनी त्याला असं समजलं की गावातले श्रीमंत वकील आणि जमीनदार चंडीमातेची पोथी सांगण्यासाठी काही विद्वान ब्राह्मणांना दैनिक किंवा मासिक नेमणुका देतात. आपल्यालाही अशीच एखादी नेमणूक मिळेल या आशेनं तो शहरात सुमारे 15 दिवस भटकला, परंतु अशी कुठलीही नेमणूक त्याला मिळाली नाही. उलट त्याच्याजवळचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे खर्च होऊन गेले. त्याची अवस्था फारच बिकट झाली. आधीच तो एका परक्या गावात येऊन पडला होता आणि त्याला मदत करणारं तिथं कोणीही नव्हतं. तो थांबला होता त्या जागेचं भाडं देणंही त्याला अशक्य वाटलं. शेवटी ती जागाही त्याला सोडावी लागली. कोणीतरी त्याला सांगितलं की गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी बाहेरगावून येणाऱ्या गरीब ब्राह्मणांसाठी एक धर्मशाळा चालवली असून तिथं मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. हरिहरनं आपली परिस्थिती सांगितल्यावर धर्मशाळेच्या सेक्रेटरीनं त्याला राहण्यासाठी म्हणून एका कोपऱ्यातली लहानशी खोली देऊन टाकली. ती खोली अगदी कोंदट आणि घाणेरडी होती. रात्री अनेक गांजेकस आणि ऐरेगरे लोक तिथं जमत आणि असा काही धिंगाणा घालत की शांततेनं झोपणं अशक्य होऊन जाई. हरिहर या गावात आला तेव्हापासून त्याला स्वस्थता लाभलीच नाही. तो सारखा वणवण भटकत होता. श्रीमंत वकील आणि घरंदाज नागरिकांना भेटत होता. अक्षरशः दारोदार भटकत होता. त्या दिवशी संध्याकाळी थकून भागून तो धर्मशाळेत आला तर त्याला दिलेल्या कोपऱ्यातल्या त्या खोलीत ती घाणेरडी माणसं घोरत पडली होती. अक्षरशः त्याच्या अंथरुणावरच ते झोपले होते. नाईलाजानं त्याला त्या दिवशी अंगणात झोपावं लागलं. रोजच असं घडू लागलं तेव्हा त्याने त्या गांजेकस लोकांची चांगलीच कानउघाडणी केली. उलट त्यामुळं या गांजेकस लोकांनी सेक्रेटरीकडे जाऊन हरिहरविरुद्ध तक्रार केली. त्यावर सेक्रेटरीनं हरिहरला बोलावून घेऊन सांगितलं की धर्मशाळेच्या नियमाप्रमाणे कोणालाही 3 दिवसांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. तुमचे 3 दिवस कधीच उलटून गेले असल्यामुळं तुम्ही ताबडतोब धर्मशाळा सोडून चालते व्हा. हरिहरनं आपलं चंबूगबाळ आवरलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ती धर्मशाळा सोडली. दिशाहीन भटकत तो नदीकाठी येऊन थांबला. काखोटीचं गाठोडं नदीकाठी ठेवून त्याने हातपाय धुतले. त्या दिवशी तो दिवसभर अक्षरशः उपाशी होता. दुसऱ्या दिवशी तशाच थकलेल्या आणि उपाशी अवस्थेत तो एका लाकूड व्यापाऱ्याच्या वखारीजवळ जाऊन बसला. तशाही निराश मनस्थितीत तो एक सुंदर भक्तिगीत गात होता. तो लाकूड व्यापारी श्रद्धाळू गृहस्थ होता. हरिहरचं गीत ऐकून त्याने हरिहरला 1 रुपया दिला. हरिहरनं त्या रुपयाचे सुटे करून घेऊन थोडे भाजके पोहे आणि दही खरेदी केलं. परंतु ते पोहे तो खायला बसला तेव्हा एकही घास त्याच्या घशाखाली उतरेना. 2 महिन्यांपूर्वी घर सोडलं तेव्हा फार तर 10 दिवस पुरतील एवढेच पैसे त्याने सर्वजयाला दिले होते. तेव्हापासून तो घरी 1 आणाही पाठवू शकला नव्हता. ते काय बरं खात असतील, रोजचा खर्च कसा भागवत असतील, हरिहर विचार करत राहिला. तो बाहेर पडला तेव्हा येताना पद्मपुराणाची प्रत आणा म्हणून अपूनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. माझ्या अपूला वाचायची किती किती आवड आहे, तरीच मी म्हणायचो माझ्या कपाटातली पुस्तकं कोण चोरून वाचतो बरं. त्या मानाने दुर्गाची मागणी फारच साधी आहे. तिला लाल काठाची हिरवी साडी आणि पायांना लावण्याचा अळीता पाहिजे आहे. शक्य झालं तर तो हे सगळं खरेदी करणारच होता, परंतु त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. काहीतरी खटपट करून थोडेफार तरी पैसे पाठवायलाच पाहिजे होते. ते कसे जगत असतील हीच मोठी काळजी होती. त्या व्यापाऱ्याने हरिहरला आपल्या वखारीत झोपण्याची परवानगी दिली, परंतु हरिहरला झोप आली नाही. घरी पैसे कसे पाठवता येतील या काळजीनं तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. दुसरा दिवस उजाडला. हरिहर पुन्हा रोजगाराच्या शोधात भटकू लागला. चालता चालता तो विटांचं बांधकाम असलेल्या एका उत्तुंग बंगल्यासमोर आला. बंगल्याचं लोखंडी फाटकसुद्धा अत्यंत आकर्षक होतं.
एकंदरीत तो कोणा श्रीमंत माणसाचा बंगला होता हे निश्चित. आपण तिथं गेलो, आपली परिस्थिती कथन केली तर ते लोक निश्चितच काहीतरी मदत करतील असं हरिहरला वाटू लागलं. तरीही जावं की न जावं या विचारानं तो जागीच घुटमळला. शेवटी त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, मनाचा हिय्या करून त्याने ते फाटक उघडलं आणि तो सरळ बंगल्याच्या संगमरवरी पायऱ्या चढून दिवाणखान्यापर्यंत पोहोचला. उत्तम फर्निचर, फुलदाण्या आणि आकर्षक पुतळे यांनी सजलेल्या त्या दिवाणखान्याच्या दारात उंची गालीचा अंथरलेला होता. समोरच दिवाणावर एक मध्यमवयीन गृहस्थ लोडाला टेकून वृत्तपत्र वाचत बसला होता. दारात उभ्या असलेल्या हरिहरला पाहून हातातला पेपर बाजूला ठेवत त्याने विचारलं, कोण तुम्ही? काय हवंय? आवाजात शक्य तेवढी नम्रता आणत हरिहर म्हणाला, मी एक ब्राह्मण गृहस्थ आहे. संस्कृत ग्रंथाचा अभ्यास केलाय, भागवत आणि गीताही जाणतो. परंतु हरिहरला आणखी एक अक्षरही पुढे बोलू न देता तो गृहस्थ म्हणाला, इथं त्याची काही गरज नाही, तुम्ही दुसरीकडे कुठे पहा. परंतु हरिहरनं चिकाटी सोडली नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करून पहावा म्हणून तो म्हणाला, काय झालं माहिती आहे का, मी या गावात नव्यानेच आलो आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती फार कठीण झालेली आहे. काय कटकट आहे असं म्हणत त्या गृहस्थानं लोडाखाली हात घातला. हे घ्या आणि निघा, यापेक्षा जास्त काही मिळणार नाही, चला निघा. पैसे कितीही असोत ते जर का नम्रतेनं आणि आत्मीयतेने दिले गेले असते तर ते हरिहरने निश्चितच स्वीकारले असते. अगदी नम्रतेने नकार देत तो म्हणाला, नको नको, ते तुमच्याजवळच असू द्या, मी भीक घेत नाही, मी एक विद्वान गृहस्थ आहे, नको, असू द्या ते पैसे. आणि एवढं बोलून हरिहर ताडकन उठलाच. तो वखारीत परत आला तेव्हा त्याला तिथं एक मनुष्य भेटला. त्याने सांगितलं की एका श्रीमंत सावकाराला त्याच्या वाड्यातल्या मंदिरासाठी एका पुजाऱ्याची आवश्यकता आहे. तो सावकार तिथं जवळच एका खेड्यात राहत होता आणि ती नोकरी जवळपास कायमचीच होती. त्या वखार मालकानेही हरिहरला वेळ न दवडता त्या गृहस्थाची भेट घे असा सल्ला दिला. त्या सावकारानेही हरिहरची गरज ओळखून त्याला ती नोकरी दिली. एवढेच नव्हे तर त्याला राहायला एक खोलीसुद्धा दिली आणि ब्राह्मण पुजारी या नात्याने सन्मानपूर्वक वागवलं. हरिहरला नोकरी लागली खरी, परंतु त्यानंतर थोड्याच दिवसात संपूर्ण बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव सुरू झाला. हरिहरच्या मालकाने त्याला घरी जायची परवानगी दिली. एवढंच नव्हे तर परतीच्या प्रवासासाठी लागणारं भाडं आणि मानधन म्हणून आणखी 10 रुपये दिले. वाटेत तो कृष्णनगरला वखार मालकाला भेटला. त्यानेही हरिहरला 5 रुपये दिले. रानाघाटच्या बाजारात त्याला गाडी बदलावी लागणार होती. तिथं त्याने सर्वजया आणि मुलांसाठी कपडे खरेदी केले. दुर्गासाठी लाल काठाची छानशी हिरवी साडी आणि थोडा महाग का असेना अळीतही खरेदी केला. परंतु त्याला खूप शोध घेऊनही अपूसाठी पद्मपुराणाची प्रत मिळालीच नाही. त्यामुळे शेवटी त्याने कालकेतूचा पोवाडा असलेलं पुस्तक खरेदी केलं. त्यात कालकेतू आणि चंडीदेवीच्या युद्धाची गोष्ट होती. सर्वजयानं त्याला पोळपाट लाटणं आणायला सांगितलं होतं, तेही त्यानं खरेदी केलं. निश्चंडीपूरपासून जवळच असलेल्या एका छोट्याशा स्टेशनवर तो उतरला आणि पायी चालू लागला. तो गावाजवळ पोहोचला तेव्हा दुपार उलटून गेलेली होती. वाटेत ओळखीचं कोणीही भेटलं नाही ते एक बरंच झालं. हरिहरची मनस्थितीच अशी झाली होती की त्याला कोणाशी बोलण्यात वेळ घालवायचा नव्हता. शक्य तेवढ्या लवकर घरी पोहोचण्याची तीव्र उत्कंठा त्याला लागली होती. विचारांच्या तंद्रीतच हरिहर घराच्या मुख्य दरवाजासमोर आला. काय कटकट आहे, ते बांबूचे बेट जवळपास आमच्या कुंपणावर येऊन पडले, पण भुवन काकांना ते काढून टाकायची काही काळजीच नाही, हरिहर स्वतःशीच म्हणाला. परंतु अंगणात येताच ते सगळे विचार बाजूला झटकले गेले आणि त्याने नेहमीप्रमाणे अगदी गोड आवाजात मुलांना हाक दिली. दुर्गा, बाळदुर्गा, कुठे आहेस तू? बाळापू. हरिहरनं दिलेली ती हाक ऐकताच सर्वजया चटकन बाहेर आली. तिला पाहून हरिहर आनंदानं हसला आणि म्हणाला, सगळं ठीक आहे ना? आणि मुलं कुठे आहेत? खेळायला गेलेत वाटतं. काहीही न बोलता सर्वजया पुढे गेली. हरिहरच्या हातातली बळकटी घेत ती म्हणाली, या, आत या. सर्वजयाचं ते मौन त्याला काहीसं खटकलं. परंतु काही वाईट घडलं असेल अशी कुठलीही शंका त्याला आली नाही. उलट तो वेगळंच कल्पनाचित्र रंगवत होता. आता कोणत्याही क्षणी मुलं धावत येतील म्हणून उत्सुकतेनं इकडं तिकडं पाहत होता. त्याला वाटलं आता ते येतीलच. दुर्गा मोठमोठ्यानं हसत येईल आणि विचारेल, बाबा माझ्यासाठी काय आणले?
आणि मग मी गाठोडं उघडून त्यांच्यासाठी काय आणले ते दाखवीन. दुर्गासाठी साडी आणि अळीता, अपूसाठी कालकेतूची गोष्ट आणि शिवाय पत्र्याची आगगाडी. त्या वस्तू पाहून त्यांचे डोळे आश्चर्याने केवढे मोठे होतील नाही. सर्वजयाच्या मागोमाग घरात प्रवेश करीत हरिहर म्हणाला, यावेळी मी तुझ्यासाठी पोळपाट लाटणं आणलंय. फणसाच्या लाकडाचं आहे. अपेक्षेनं इकडे तिकडे पाहत असलेल्या हरिहरच्या मनात नकळत कसली तरी शंका चाटून गेली. किंचित नाराज होत तो म्हणाला, ही दोघं कुठं बाहेर गेलेत का? कुठे गेलेत? हरिहरच्या त्या प्रश्नानं सर्वजयाचा बांध फुटला. ती एकदम हुंदके देऊन रडू लागली. कुठे गेली म्हणून सांगू? दुर्गानं आपल्याला फसवलं. माझी लाडकी दुर्गा मला सोडून गेली. इतकं झालं आणि तुम्ही कुठे होता? ते ऐकून हरिहर खचल्यासारखा मटकन खाली बसला. दुर्गासाठी आणलेली ती हिरवी साडी, तो अळीता, हे सर्व पाहून त्याला अनावर दुःख झालं. त्या सगळ्या वस्तू उराशी कवटाळून आणि गुडघ्यात डोकं खुपसून हरिहरनं हंबरडा फोडला. शेता जंगलातून मनसोक्त भटकणारी, आपली परिस्थिती ओळखून फार हट्टीपणा न करणारी दुर्गा त्याला आठवत राहिली. हरिहर रेची मुलगी दुर्गा मरण पावली म्हणून दुर्गापूजेचा उत्सव थांबला नाही. गांगुलींच्या घरातला दुर्गापूजेचा उत्सव नेहमीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू झाला. अपेक्षेप्रमाणे ब्राह्मणांना भरपूर दानदक्षिणा मिळणार होती. तिथं गेलेला कोणीही माणूस, मग तो गरीब असो वा आणखी कोणी, उपाशीपोटी परतणार नव्हता. वाडवडिलांपासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे कुठलाही गोंधळ किंवा गडबड न होता सगळं बिनबोभाट पार पडणार होतं. ठरल्याप्रमाणे भाजलेल्या मातीपासून देवीची मूर्ती करणारे लोक आले आणि त्यांनी सुबक मूर्ती घडवून दिली. त्यानंतर रंगरंगोटी करणाऱ्या कारागिरांनी सुंदर वेलबुट्ट्या काढल्या. पूजेसाठी लागणारी कमळाची फुलं वेळच्या वेळी आणून दिली जाणार होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनू सनईवाल्यानेही आपली हजेरी लावली. सकाळच्या रम्य वातावरणात विहरणारे सनईचे ते मंदमधुर सूर जणू येणाऱ्या लोकांच्या आगमनाची वर्दी देत होते. सृष्टीला लवकरच येणाऱ्या हिवाळ्याची चाहूल लागली होती. झाडांवर प्रवासी पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागला होता. अशा आनंदी आणि उत्साही वातावरणात दुर्गापूजेचा उत्सव पार पडणार होता. ठेवणीतले कपडे काढून हरिहरनेही गांगुलींकडे जायची तयारी केली. नवे कपडे घालून अपूही त्याच्यासोबत जायला निघाला. घराबाहेर पाय ठेवताना हरिहरला आज पुन्हा एकदा दुर्गाची फार आठवण झाली. विस्कटलेले केस भुरभुर उडवीत इकडे तिकडे फिरणारी, सारखं हे ना ते मागणारी आपली लाडकी दुर्गा दाराआड उभी आहे. तिथून आपल्याकडे आणि अपूकडे पाहते आहे, असंच त्याला वाटत राहिलं. विचारांच्या तंद्रीतच तो घराबाहेर पडला आणि अपूला सोबत घेऊन गांगुलींच्या घराकडे चालू लागला. चालता चालता तो म्हणाला, अपू चल चल लवकर चल, उशीर होतोय. गांगुलींच्या आवारात बरीच गर्दी झाली होती. सर्व लोक नवे कपडे परिधान करून आले होते. सतूनं आणि त्याच्या भावांनीही नवे कपडे घातले होते. रानुदी तिच्या हिरव्या साडीत किती छान दिसत होती. केसात गजरे माळलेल्या त्या मुली आपसात गप्पा गोष्टी करत हसत खिदळत होत्या. त्या मुलामुलींकडे पाहत अपू विचार करत राहिला. बहुतेक कलकत्त्याहून आलेले दिसतात आणि त्यांचे कपडेही किती छान आहेत. तिकडे आवारात कोणीतरी मोठमोठ्याने ओरडत होतं, यापेक्षा मोठा मांडव घातला असता तर काय बिघडलं असतं? आणि बाकीच्या व्यवस्थेचं काय? लोकांना जेवायला केव्हा बसवणार आहात? संध्याकाळचे 5 वाजल्यावर की काय?